चंद्रपूर जिल्ह्यात हमीभाव केंद्र बंद झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली। राज्य शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी शेतकरी करतायत। सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक घेतलं, परंतु प्रत्यक्षात हमीभाव केंद्रच सुरू झालेलं नाही। त्यामुळे पीक घेऊनही पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा होते। 3000 2000 2000 चालू आहे का 3000 4000 चारच्या खाली चार लागतच नाही आहे, एवढे नाही लागत आहे। ते तर काट्यात आहे, पुन्हा 50 किलोचा पोतं घ्यायला 600 10-20 तर काट्यावर घेते। तर का कास्तकाराला मारामारीच आहे। आता काय आता समजत नाही आम्हाला, आणि समजून नाही ते काही ऐकत नाही, आमचंच खरं म्हणते। ते कसं आपले म्हणजे प्रायव्हेट मध्ये घेतल्याने घेत आहे, आपल्या मनमाने नाही का। सरकारचा भाव काही म्हणजे काही कंपल्सरी ठरला नाही बा। हे आता आपल्या अडचणीमुळं आपण सोयाबीन विकत आहोत। भेटून चालू होतं, सरकारी रेट घेतच नाही, प्रायव्हेटच असेच घेत आहे। बाजार समितीमध्ये फक्त बाजार समितीच आहे, जे मनमानेच भाव आहे, भावाचा काही हेच नाही। त्याची पण प्रोसेस सुरू आहे। डीएमओ कडे किंवा पणन मंडळाकडे आम्ही आपला प्रस्ताव पाठवलेला आहे। जसं शासन त्याला मान्यता देईल त्याच्यानंतर ते आहे आपल्या सोयाबीनचं हमी भावाने खरेदी केंद्र सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।